तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भावनो बहिणो, काय चालले, झाल्या का नाही चहा पाणी? हां झालं तर सांगतात. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या झणझणीत अशा ब्लॉगमध्ये. तुम्ही म्हणता संगीतच आहे झणझणीत म्हणजे काय हो? हां तर आज सकाळची सुरुवात मस्तपैकी झणझणीत काय मेथी मटण, हो मटण खिम्यामध्ये. आहा हा हा, तुम्ही खाली कधी नबड्या हो? खाली जासन नबड्या हो, प्रेमाने म्हणते, राग नका मानू काय. हां तर जे आपलं अजून म्हणजे अजून आपल्याला चॅनलला लाईक शेअर नसेल करीत तर करा पटकन दिशेना. आणि चला, आज आपल्या घरी पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे कोण माहिती आहे का? माझं मेहुणा आणि हे दोघंजणं साडू साडू म्हणजे साडू भाऊ म्हणतात ना, आहे की नाही. तर माझा मेहुणा आहे हा मावस बहिणीचा नवरा असं. तर मग हे दोघा साडू साडूची चालली होती दिले की मस्तपैकी बोलणं चाललंय. आणि मी येऊन सईनं त्याला चिडवायला लागले. माझ्या मेवण्याला काय ना काहीतरी बोलायला लागले भाजी करता करता. आणि काय मस्तपैकी अशी धमाल मस्ती आमची चाललेली आहे. बरं, इकडे मी मसाला घेतला आहे, खोबरं, थोडी हिरवी मिरची, अद्रक, लसण आणि कोथिंबीर, बस बाकी काय नाही घेतलं. तुम्हाला तर माहिती आहे तुमची संगीत आहे आपल्या गावाकडचे कशा झणझणीत रेसिप्या दाखवते. आणि म्हणून तुम्हाला म्हणते आपल्या चॅनलला फॉलो करा करा, म्हणजे तुम्हाला अशा एकदम सोप्या पद्धतीत झणझणीत तुम्हाला रेसिप्या बघायला भेटत्या. फेसबुकला पण फॉलो करा, फेसबुकचं पेज आहे आपलं. आणि हो, माझ्या मुलाचं पण आहे फेसबुकचं पेज, पवन गायकवाड, तिथं पण त्याला फॉलो करायला विसरू नका प्लीज, आहे की नाही. बरं, तर अशात तुम्हाला झणझणीत मस्तपैकी रेसिप्या दाखवतो आहे ना. तर ही भाजी तुम्हाला सांगू का, एक नंबर होती. आता मी तेल टाकलं इकडे 3 पळी याच्यामध्ये कढईमध्ये. आणि हा जे कच्चा मसाला आहे का, थोडा आपला कच्चापणा जे असतो का ते आपला हे करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून का नाही भाजी आपली खूप छान लागते मस्तपैकी. तर मी अशी छानपैकी असा मसाला तळून घेतला आणि वरून सोडलं मटण आणि मेथीची भाजी. आणि हॉटलीपेक्षा एवढी छान भाजी होती, तुम्ही एकदा करूनच बघा हो. खरी गोष्ट सांगायला, एक खायचे तिथं 2 भाकरी खातात तुम्ही. खरी गोष्ट सांगाय तुम्हाला, कधीतरी करून बघा. आता मी भाज्या केल्या, रेसिप्या केल्या होय. तर अशा काही गोष्टी तर. आणि आता डबल गेली तिकडं, म्हणलं चला यांची अजून मजा घ्यावा. तर मेवणीची डबल मजा घेतली. हां त्यांना चाय पाणी केली ती, तुम्ही डबल म्हणता संगीत ताई. पाहुण्याला नुसतं बोलता तर काय तुम्ही चाय पाणी पण नाही करीत? नाही, चाय पाणी केलं तर मी त्यांना म्हणलं दाजी तुम्ही जेवणार का? दाजी बोलले नाही, बोलले ते मटण नाही खात ना, त्याच्यामुळे मग ते काय जेवले वगैरे नाही आहे, फक्त चाय पाणीच पिले. बोलले की दुसऱ्या वेळेस म्हणे आलो तर जेवण म्हणे. म्हणलं ठीक आहे, म्हणलं काय बात नाही. तर अशा काही गोष्टी. तर आता मस्तपैकी इकडं मसाला भाजून घेतला, वरून मटण सोडलं आणि छानपैकी अशी भाजी आपली केली. तर तुम्हाला कसा वाटला आहे बरं आजचा ब्लॉग, आहे की नाही बरं? आणि थोडंच मटण आणलं होतं बरं का, मी जास्त नव्हतं आणलं, अर्धा किलो आणलं होतं. तर अर्धा किलोमधून थोडं पावशेर किलो होतं आणि पावशेरची मेथीची भाजी केली. मला चला आहे की काय ना काही लागते, कारण की मला ना मटणा वगैरे भाकर जात नाही बघा. तुम्हाला खरी गोष्ट सांगते, नुसता रस्सा का व्हाय ना, आपला शरीर का व्हाय ना, आपल्याला लागते. म्हणजे बरं चला, इकडं पाणी येणं होतं. आज आता आपल्याला कसं 8 दिवसाला 15 दिवसाला तर पाणी येते. तुम्हाला तर माहिती आहे गावाकडं, तुम्ही तर सांगितलं 8 ते 15 दिवसाला पावसाळ्यामध्ये पण. तर हां काय सांगू तुम्हाला, असं सोंग आहे आमच्या गावाकडं. येते कधी 8 दिवसाला, कधी 15 दिवसाला, असं होतंय बघा कधी कधी. तर इकडं असे भांडे भरून ठेवावं लागते. तर तुम्ही तर बघितले तर मग आता साबणीनं मस्तपैकी असे धुवून घेतले. तर आणि मग कसं भरून घ्यायला हो, प्यायला एक मोठी टाकी भरून घेते, याची प्लास्टिकची आहे. आणि एक आपले हे असे 7-8 भांडे, लग्नाचे भांडेत माझ्यावाल्या. आमच्या लग्नात आलेले दाजीच्या आणि माझ्या. काय सांगू तुम्हाला. बरं, या असं होतं आहे बघा. आहे का आता माझं तुटलेलं आहे स्टँड. आता दाजीनं आणला आहे भाजीपाला आणला आहे आज रविवार स्पेशल. दाजीनं मस्तपैकी भाजीपाला आणला आहे, तुम्हाला दाखवेन. माझं स्टँड तुटल्यामुळे आता मला हातामध्ये कॅमेरा घ्यावा लागला आहे. दाजीनं नीट करून द्याल तसा. इकडे मी मशनीला कपडे लावले आहेत आणि आता मला बाथरूम धुवायचं आहे. पण आता काय करू, एका हातामध्ये मला कॅमेरा धरावा लागला, फोन, आणि एका हाताने मला हे करावं लागलं. तर मी मला दाजीनं प्लीज दाजी स्टँड जोडून द्या, मला जोडून द्या. दाजी बोलले थांब. तर दाजीनं मला स्टँड जोडून दिलं. आणि मग मी नंतर डबल निरमा टाकला आणि छानपैकी असं घसा धुवून घेतलं. आता इकडं मशनीचे कपडे पण निघलेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, आहे का. तर मला कसं आहे माहिती का, म्हणजे संडास बाथरूम आहे ना चांगलं. आता मला नाही माहिती तुम्ही काय म्हणता, आम्ही संडास बाथरूमच म्हणतात गावाकडचे लोक होय. तुम्ही काय म्हणतात मला नाही माहिती आहे, इंग्लिशमध्ये होय. तर असं मस्तपैकी आता धुवून घेतले. आणि आहे ना त्या जे स्टाईल आहे का त्याला, आहे ना ते जे फरशी आहे का त्याला लय डाग पडतात साबणीचे याचे आहे ना हो. तरी पण मी धुवून काढते बरं का, कात्याने घासते, पण काय करू निघतच नाही अशा काही गोष्टी. तर तरी पण असं कसं धुवून घेते माहिती आहे का. आणि तुम्ही म्हणता संगीत आहे 8 दिवसाला धुवतं का 15 नाही, 4 दिवसाला 5 दिवसाला धुवून काढते. आता
इकडे संडास बाथरूम पण धुतले बरं का मी. तुम्ही म्हणता की दाखवलं नाही, आता कसं चांगलं वाटत ना संडास बाथरूम तो का म्हणजे दाखवायला. तुम्ही म्हणता की बघा यायच्या ब्लॉगमध्ये आता यायचे संडास बाथरूम पण बघा बरं का, असं होतंय ना, आहे की नाही बरं. तर आता मशनीमधले कपडे काढलेत, मशनीमध्ये आम्ही पाणी हात नळीनं टाकतो, तर काय फिटिंग वगैरे केलेलं नाही आहे. तुम्हाला पण माहिती आहे गावाकडं पाणी लेट येते 8-15 दिवसाला, म्हणून काही एवढं पाणी नाही. आता टाकीवर फिट करायची म्हणल्यावर किती पाणी लागेल सांगा. आणि पत्र तर आपले पत्र कुठं फिट करा, तुम्हाला तर माहिती आहे वे खरे खोटे भावनं बहिणं अशा काही गोष्टी. बरं तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, अजून तुम्ही फॉलो नाही केलं काय मला, फॉलो करणार असं असतं पुढं नुसते व्हिडिओ बघतात होय, आणि लाईक शेअर पण नाहीत करीत. गरीबाला कधीतरी लाईक फॉलो करायचं ना. हां, आणि ती बेल ऐकून घंटी पण दाखवीचा नाही हो, दाखवीचा. आवाज होत आहे कधी कधी मी व्हिडिओ एडिट करला, मला सुधारतच नाही काय बोलत, म्हणून आहे ना मी आपले साधे सिंपल बोलून व्हिडिओ टाकते. त्याच्यामध्ये मी सगळं बोलते, पण ह्याच्यामध्ये मला बोलताच येत नाही, चाचरते, बोबडच होते मी, नाही बोबडं बोलते माहिती आहे का अशा काही गोष्टी. तर बरं जा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो करा लाईक केअर करा गरीबाला. तर आता भांडे धुवून घेते म्हणलं, आणि हे असं होतं आहे माधामध्ये आहे ना, मग मला असं कॅमेरा हे करायला जावं लागतो, मग मला ना कंटाळा येतोय. मला वाटतं आपण आपलं कामाशी काम करावं, आहे की नाही बरं. कामाशी काम केलं मग व्हिडिओ हे कळत. तुम्हाला माझे व्हिडिओ असे आवडतात, मला खूप कमेंट आल्या, तर आणि एक व्हिडिओ व्हायरल पण केला तुम्ही, तुम्हाला सांगितलं हे असे व्हिडिओ टाके जरा तुम्ही. म्हणलं बरं ठीक आहे जाऊ दे, चला असे व्हिडिओ टाकते. चाय तर पिऊ वाटलाय, डॉक्टरनी चाय बंद केला. डॉक्टर बोलाय चाय नका पिऊ, का म्हणून लगबिल त्रास व्हायला, लय जळजळ व्हायली त्याच्यामुळं. पण डॉक्टर बोलाय की बंद करा ते चाय पिणं. पण मह्या कुठं नेटपाट, तुम्हाला माहिती आहे बायाला किती मह्याचं लय नेटपाट आहे, काय सांगू तुम्हाला. जिबीला हो तुम्ही मात्र कुठं नेटपाट आहे त्यावेळेला जिबीला. तर चाय पिले म्हणजे पिते 1-2 वेळेस झालाय, तरी पण चाय पिते, काय सांगू तुम्हाला. आणि हे ना मग आता हे अंगण पण धुवून घेतलंय, मस्तपैकी निरमा वगैरे टाकून. सैना कुत्रे बित्रे बसतात ना रात्रीच्याला, आपण स्वयंपाक करतो सकाळी वेळ, तर मग त्याच्यामुळं अशा काही गोष्टी. तर माझ्या बडबडीने तुम्ही बोलता नाही खायलात ना, मग इकडे थोबाड दुखायला लागले नबडे हो, काय सांगू तुम्हाला. तर मग चला ठोकावर एक पटापट लाईक शेअर कमेंट, आणि लाईक पण करा, आणि मला सांगा कमेंटमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला आवडला का नाही आजचा ब्लॉग, होय सांगा मला कमेंटमध्ये. असे भांडे म्हणजे घाशीते मी बरं का. आणि आम्हाला काय ते हे नाही आहे भांडे घासायला, ते नळ वगैरे ते नसते का उभं राहून भांडे घासीत, ते नाही, असंच आहे. घ्या समजून. लव यू सगळ्यांना, टेक केअर, काळजी.